नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आजचा दिवस आहे 3.5 मुहूर्तापैकी एक, बळीप्रतिपदा. भक्ती, दान आणि आनंदाचं प्रतीक. चला जाणून घेऊया बळीराजाची दिव्य कथा आणि या दिवसाचं खरं महत्त्व. बळीप्रतिपदा किंवा जसे आपण प्रेमाने म्हणतो दिवाळी पाडवा. हा दिवस म्हणजे आनंद, ऐक्य आणि प्रेमाचा उत्सव, जिथे दिव्यांच्या प्रकाशात धर्म आणि भक्तीचा तेज झळकत असतो. एकेकाळी असुरांचा राजा होता महाबली. तो पराक्रमी होता, पण त्याहून अधिक दानशूर आणि न्यायप्रिय होता. त्याच्या राज्यात कोणालाही कसल्या प्रकारचे दुःख नव्हते. सर्वत्र शांती, संपत्ती आणि समाधान होतं. पण देवांना वाटलं बळीचं साम्राज्य वाढत चाललं आहे. तेव्हा त्यांनी विनंती केली भगवान श्री विष्णूंना, आणि श्री विष्णूंनी घेतला अवतार, वामन अवतार. वामन एक लहानसं ब्राह्मण रूप, पण तेजानं भरलेलं. तो बळीकडे आला आणि म्हणाला, मम कार्य भवेद दाने देही मे त्रिपद महिमम. म्हणजेच मला फक्त 3 पावलं जमीन द्या महाराज. बळीराजा हसला आणि म्हणाला, 3 पावलं एवढंच? ब्राह्मण जिद्दीला पेटला. त्याच्या जिद्दीपुढे नतमस्तक होऊन बळीराजानं वचन दिलं. बळीराजानं वचन दिल्यानंतर वामन वाढला आणि वाढतच गेला. विराट, तेजस्वी, दैवी स्वरूप धारण केलं. त्याने पहिल्या पावलात व्यापली पृथ्वी, दुसऱ्या पावलात व्यापला संपूर्ण आकाश आणि तिसऱ्या पावलासाठी जागाच उरली नाही. तेव्हा बळीराजा म्हणाला, माझ्या मस्तकावर ठेवा आपले तिसरे पाऊल प्रभू. श्री विष्णूने तसंच केलं आणि बळीराजाला पाताळात पाठवलं. पण त्याच्या भक्तीने विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला की वर्षातून एकदा तो पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेला भेटेल. तोच तो दिवस म्हणजेच बळीप्रतिपदा. लोक आजही म्हणतात, इडा पाडवा बळीचे राज्य, सुख शांतीचे राज्य. या दिवसाचे आणखी एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे पती पत्नीचे नाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीची आरती करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात आणि पती आपल्या पत्नीला सन्मानाने भेटवस्तू देतात. त्यामुळे या दिवसाला पाडवा असेही म्हणतात. हा दिवस नात्यामध्ये प्रेम, आदर आणि एकोप्याचे प्रतीक मानला जातो. बळीराजाची कथा आपल्याला शिकवते, सत्ता, संपत्ती, पराक्रम असला तरी अहंकाराने सर्व नष्ट होते. पण भक्ती, नम्रता, सत्य यामुळे माणूस देवत्वाला स्पर्श करतो. महाबलीचा त्याग आणि वचनपूर्ती आजही प्रेरणादायी आहे. यत्र धर्म तत्र श्री, यत्र श्री तत्र जयः. जिथे धर्म आहे तिथे लक्ष्मी आहे आणि जिथे लक्ष्मी आहे तेथे विजय आहे. बळीप्रतिपदा म्हणजे सद्गुण, विश्वास, प्रेम, निष्ठेचा उत्सव. या दिवशी व्यापारी वर्ग नवीन वर्षाची सुरुवात करतात. लोक घराघरात दीप लावतात. भगवान विष्णू आणि बळीराजाची भक्तिभावाने पूजा करतात. बळीप्रतिपदा हा दिवस केवळ भक्तीचा नाही, तर तो आहे 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. हिंदू संस्कृतीत 4 अतिशुभ दिवस आहेत: गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दीपावलीचा पाडवा. या चारीपैकी बळीप्रतिपदा म्हणजे अर्धा मुहूर्त, म्हणजेच 3.5 मुहूर्तापैकी एक. या दिवशी नवीन कार्य, व्यवसाय किंवा खरेदी केली तर ती सुख, समृद्धी, यश आणते अशी भावना आहे. कारण हा दिवस शुभतेचा आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. 3.5 मुहूर्तात करावे मंगल कार्य. पाडवा दिवस सुख समृद्धीचा द्वार. या दिवशी घराघरात दिवे लावले जातात. बळीराजाचं स्वागत केलं जातं. आला बळीचा राजाचा काळ,
सुख समृद्धीचा झरा ओसंडून वाहो अशा शुभेच्छा दिल्या जातात. बळीप्रतिपदा आपल्याला शिकवते दान, भक्ती आणि नम्रतेची खरी महानता. राजा बळीने आपलं सर्व काही दान केलं, पण आपली कीर्ती अमर केली. म्हणूनच आजही आपण म्हणतो, इद बळीराजम सुखी भवन्तु प्रजा. इद बळीराजम पुनरागतम धर्मो विजयी भवतु अधर्मो नाशयतु. चला आपण आजच्या दिवशी एक नवीन संकल्प करूया. दान, प्रेम, सकारात्मकतेचा दिवा प्रत्येकाच्या हृदयात लावूया. आपल्या सर्वांना शुभ बलिप्रतिपदा, शुभ पाडवा, शुभ दीपावली. माहिती आवडली असल्यास चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.